छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला कार्यकर्त्यांचं उपोषण अखेर मागे घेतलं गेलेलं आहे। या महिला कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आमदार संजय केनेकर यांना यश मिळालंय। पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे या महिला कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं उपोषण सुरू होतं। महाराष्ट्राचे तुम्ही पदाधिकारी होत्या, तुम्ही माझ्या वेळेस महाराष्ट्राचे पदाधिकारी होत्या। अहो तुमच्याकडे लेटर मागायला आले, लेटर सुद्धा तुम्ही दिलं ओबीसीचं होतं नाही, नव्हतं दिलं। अरे तुम्ही सदस्य म्हणून तुम्ही पद म्हणतात का सदस्याला? नाही नाही, असं कसं? कुठे मला लेटर नाही, काही नाही, कसं काय? मी मनानेच म्हणायचं पद होतं असं। सदस्य म्हणून काय पद असतं का? हो बरं, मागच्या वेळेस तुमच्या वेळेस मी डावललं गेलं ते असे काही हे नाही, ते हार्डकोर कार्यकर्ता आहे। तुम्हाला वाटेल ते मीडियाशी बोलतील काय बोलतील, ते कामाला लागणारे कार्यकर्ता आहे। जसं 2014ला माझ्यावर उघडलं, मी कामाला लागलो तेवढ्याच 100 पटगटीने, आणि कार्यकर्ते कमळ परत निवडून आणणार। ही जर कार्यकर्ते जर चुकीचे असते तर इतर पक्षाकडे दिसले असते इलेक्शनच्याच पहिले तिकीट घ्यायला, पण ही कार्यकर्ते कर्मठ आहे, समर्पित आहे, आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा घरातील नाराजीचा संबंध आहे। गिरीश महाजनांनी ठरवलेले उमेदवार बदलले गेले आणि 3 प्रभागात उमेदवारांना 2-2 एबी फॉर्म दिले गेले, असा आरोप भाजपचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केलेला आहे। गोंधळ कुणी घातला हे मला माहिती नाही, पण पक्षाची प्रतिमा मात्र खराब झालेली आहे, असं वक्तव्य बडगुजर यांनी केलंय। आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने उमेदवार फायनल केले होते त्याच पद्धतीने एबी फॉर्म ते दिले गेलेले आहेत। काय गोंधळ झाला हे मला सांगता येणार नाही। 28 मध्ये 2 उमेदवार कट झाले, 2 उमेदवार दुसरे दिले गेले। 29 मध्ये 2 उमेदवार कट झाले, दुसरे उमेदवार दिले गेले। डबल निर्णय कोणी घेतला हे शोधलं पाहिजे। अमरावतीमध्ये सुद्धा भाजपनं तिकीट वाटप ज्या पद्धतीचं झालं त्यावरून एक नवा वाद निर्माण झालेला आहे। पक्षानं तिकीट वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करत निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाब विचारलाय। यावेळेला अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या मुद्द्यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यालयात जात पदाधिकाऱ्यांच्या समोर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे। कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं। आगामी निवडणुकांच्या तोंडावर समोर आलेल्या या अंतर्गत गटबाजीमुळे अमरावती भाजप समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।